आनंदाचे हरिहर वेधी अनेकास वेधी अनेकास ऐसा जया अंगी कस तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे वाढले अंतरी प्रेम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवे जीव झाला संसार तो कडू झाला तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या परिपूर्ण परमार्थाचा परिहार तुम्हा आम्हाला देतायत विठ्ठला ऐका मंडळी संसारातलाही माणूस आहे ना एखाद्या जीवनात काय आपल्याला यश आलं त्याचं प्रदर्शन करत असतो आणि तुकाराम महाराजात सुद्धा परिपूर्णतेचं एक प्रदर्शनच आहे काही वाद नाही काही हरकत नाही याला म्हणायला अरे आमचा जीव आता तृप्त झाला आता आम्हाला संसार कडू लागायला लागला आता आम्हाला कोणती भूक राहिली नाही आम्ही आनंदाच्या डोहात आहेत आम्ही एक सुखाच्या शेजेवर आहेत आम्ही आनंदाचे लाडू खातो ही जी सगळी महाराजाची स्थितीपर भाषेचे जे उद्गार आहेत हे पूर्णतेचे उद्गार आहेत हे त्यांच्या परिपूर्णतेचं केलेलं प्रदर्शनच जसं एखादा माणूस एखादा बंगला बांधतो वास्तुशांतीला मोठे कटआउट लावून कार्यक्रम करतो एखादं लग्न करतो आपलं लग्न एकच असतं म्हणा लग्न करतो त्याचं प्रदर्शन करतो जीवनात गाडी घेतली काही काम नसतं पण मांदळ मोईला चक्कर मारून येतो बीडला चक्कर मारून येतो का ते प्रदर्शनच असतं व्यवहारातलाही माणूस एखाद्या घटनेचं प्रदर्शन करतो आणि साधूही करतो पण ऐका संसाराच्या पूर्णतेचं साफल्याचं प्रदर्शन संसारातली माणसं करतात वादच नाही आणि साधू परमार्थाच्या साफल्याचं प्रदर्शन करतात वादच नाही क्रिया जरी सारखी असली तर हेतू मात्र फार भिन्न भिन्न आहे व्यवहारातली माणसं फुगिरी दाखवण्याकरता प्रदर्शन करतात आणि साधू साधकाला प्रेरणा मिळावी म्हणून प्रदर्शन करतात साधूचा उद्देश आमचा मान वाढावा हा नाही साधूचा उद्देश आमची प्रतिष्ठा वाढावी हा नाहीये साधूचा उद्देश एवढाच आहे भाऊ थोडं भंग करते कोणता तरी इफेक्ट जास्त झालाय कोणता तरी आमची प्रसिद्धी व्हावी आम्हाला कोणी मानावं याकरता साधू प्रदर्शन करत नाही मग साधकाच्या जीवनासमोर ध्येय ठेवण्याकरता साधू हे गोष्टी सांगत असतो म्हणून पहा संत या पदाचा विचार करत असताना आपल्याकडे सांगितलं जातं की संत बघून कळत नाहीत वाचून कळत नाहीत तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण एक तर अंगानं व्हावं लागतं तेव्हा संत कळतात देवानं सांगावं लागतं तेव्हा संत कळतात देव संत ते कवन हे जानवी कोण केशिराज एक तर संतांनी सांगावं लागतं आणि तिसरा मुद्दा मंडळी संतांनीच त्यांचा परिचय द्यावा लागतो मग देवाने आमच्याशी बोलावं एवढी आमची उंची नाहीये आम्ही स्वतः संत व्हावं एवढा अनुताप आमच्या अंगी नाहीये जर एका कोटीतूनच बोलायचं जर ठरलं तर देवाने आम्हाला सांगावं एवढं आमच्याकडे तप नाही
आणि आम्ही अंगानं संत व्हावं एवढा आमच्याकडे अनुताप नाही, तप नाही, अनुताप नाही. मग आम्हाला संत कळायला मार्ग काय? एकच मार्ग आहे, त्यांनीच कृपा करावी आणि त्यांनीच आम्हाला समजावून सांगावं, एवढाच मार्ग आहे, एवढाच मार्ग आहे. संत सांगत असतात आणि बोलतात तुकाराम महाराज कधी कधी. खरं तर परमार्थामध्ये जो झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. हो, इथं फार फार मोठे मोठे वेदांताचे विद्वान आहेत, ज्यांनी भारतानंद स्वामी महाराजाकडे शास्त्र चिंतन केलं. असे पूज्यपाद इळम संस्थानचे रामेश्वर महाराज इथे आहेत. आदरणीय माझे आवडते हृदयस्थ गुरुबंधू सत्यवान महाराज पण आहेत. अजूनही मंडळी असतील की ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलाय. आपल्याकडे एक श्रुती मंत्र सांगितला जातो. एका गुरुकडे 2 चेले ब्रह्मज्ञानाकरता गेले. गुरुने काय त्यांच्याकडून अनुष्ठान करून घ्यायचं ते करून घेतलं आणि दोघांना एके दिवशी ब्रह्म समजावून सांगितलं. त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. त्याचं तटस्थही रूप सांगितलं. यतो वायुमाने भूताने जायन्ते. तटस्थ रूप सांगितलं, स्वरूप लक्षण सांगितलं, स्वरूपाचाही विस्तार केला. ते सद्रूप आहे, ते चिद्रूप आहे, ते आनंद रूप आहे. महाराज सद म्हणजे काय? अभाव, प्रतियोगित्वम, सत्यत्वम, प्रकाशमयत्वम, चिदत्वम आणि जो निर्निमित्त आनंदाचा हेतू होतो म्हणून आनंदत्वम समजावून सांगितलं. सत सांगितलं, चित सांगितलं, आनंद सांगितलं. दोन्ही विद्यार्थी गेले. दुसऱ्या दिवशी गुरुजी पूर्व पाठामध्ये आले आणि गुरुजीने विचारलं, का रे काल मी तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगितलं. हो गुरुजी. का रे तुला ब्रह्म कळालं का? का रे तुला ब्रह्म कळालं का? एक म्हटला गुरुजी मला ब्रह्म कळालं. आणि एक म्हटला गुरुजी मला काहीच कळालं नाही. इथं शिक्षक आहे का कोणी? तर मीच हो थोड्या वेळा करता. मीच होतो, मग काय करावं आता? काय शिक्षक कोणी समोर आहे का? शिक्षक कोणी? बरं जाऊ दे, मीच होतो 2 मिनिटासाठी. मला सांगा, वर्गामध्ये गुरुजीनं शिकवलेला धडा जर विद्यार्थी पाठ करून आला तर एक म्हटला गुरुजी मी धडा पाठ केला मला कळाला आणि एक म्हटला गुरुजी मला कळाला नाही, तर शब्बासकीचा अधिकारी कोण? कळाला म्हणणारा. पण परमार्थात उलट आहे. परमार्थात उलट आहे. एक म्हणतो मला ब्रह्म कळालं, एक म्हणतो मला ब्रह्म कळालं नाही. गुरुजीने निकाल दिला, यस्या मतम मतम तस्य मतम यस्य न वेदसा. जो म्हणतो ना मला सगळं कळालं त्याला काहीच कळालेलं नाही, आणि जो म्हणतो ना मला काहीच कळालं नाही त्याला सगळं कळालंय. त्याला सगळं कळालंय. हो, पहा तुम्ही, ज्याला सगळं कळतं ना ते लई नरम असतं. जी नदी फुल भरलेली असते ना, पाण्याने परिपूर्ण असते ना, त्याशी दमान चलते. वडाले खळखळ करतो. हो, वडाले खळखळ करतो. आद जल घगरी छलकत जावे असं एक हिंदी पद आहे. हो, अर्धी घागर हिसळत जाते आणि भरलेली घागर पूर्ण राहते, पूर्ण राहते. हो, मग ऐका मंडळी, पूर्णता स्थिरता देते, पूर्णता शांतता देते. म्हणून परमार्थात आणि व्यवहारातली पूर्णतेची कल्पनाच भिन्न भिन्न आहेत. संसारामध्ये एखाद्याला कळालं तर त्याची शब्बासकी आहे, कळालं नाही तर त्याला शब्बासकी नाही आहे. परमार्थात जो म्हणतो ना काहीच कळालेलं नाही तो पूर्णच शांत आहे, तोच खरा आहे. म्हणून साधू संत जे बोलतो, जो मनाने तोंडाने सांगतो तो काहीच नसतो असं जर असेल तरी काय सांगतात? पुन्हा त्या वाक्याला दुसऱ्या देतून अभंगाकडे वळतो. म्हणजे अभंगाच्याच वळणावर आहे. हो, कारण काय संप्रदायात 2 प्रकारचे कीर्तनकार आहेत. काय अभंग सोडतात आणि काय अभंग सोडतात. काय झालं? काय अभंग सोडतात भाऊ आणि काय अभंग सोडतात. आळंदीला प्रदक्षिणा करू लागलो आणि इंद्रायणीच्या घाटावर 2 बाया चर्चा करू लागल्या. अर्थातच महाराजाच्या बायका होत्या दोघी. एक म्हणजे माय आमचे महाराज एवढे विद्वान, कोणताही अभंग द्या त्याच्यावर 2 घंटे बोलतात. दुसरी म्हणजे तुझे तर काहीच नाही, माझे लय विद्वान म्हणले. कोणताही अभंग द्या, अभंगाला धक्का न लावता 3 घंटे बोलतात. हो, अभंगाला त्रास होईल म्हणतात. कशाला? ते जपले पाहिजे शब्द आहे का नाही, असं अभंगाच्या दृष्टीनंच आहे. मग साधू का बरं पूर्णता सांगतो? स्वतःच्या प्रसिद्धी करता साधू पूर्णता सांगत नाही, केवळ साधकाला प्रेरणा मिळावी म्हणून. विठाला विठाला
पूर्णता मिळावी म्हणून. या साधूलाही पूर्णता मिळाली, पण फुकट नाही मिळाली मंडळी. या जगात कोणालाच फुकट मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे. माझ्या समोरच्या मॉनिटर मध्ये पकवाजाचा थोडा आवाज द्या. तपे विना दैवत मिळत नाही, दिदल्या विना प्राप्त होत नाही. नाथबाबा बिहारी पटात असंच बोलले की नाही, दिदल्या वाचूनी फळप्राप्ती कैची. या जगात फुकट कोणालाच मिळत नाही, काहीच मिळत नाही मंडळी, ध्यानात ठेवा. नाही मिळत. हे आम्हाला परस्पराला भ्रम आहेत. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं बोलू का, तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं मिळतं. नाही माय, फुकटचं नाही. वातावरण थंड झाले, अख्खा कूलर माझ्या अंगावर आहे, तरी कीर्तन झाले माझा फेटा उघडून बघायचा, सगळा घामाने भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो, फुकट नाही, फुकट नाही. फुकट मिळत नाही. तुकाराम महाराजाच्या सारख्या साधूने या अवस्थेला प्राप्त केलं, पण फुकट नाही केलं. त्याच्यासाठी एक किंमत मोजलेली आहे. परमार्थात प्राप्ती करता काय किंमत मोजावी लागते, याला आपल्याला 3 टप्प्यातही चिंतन करता येईल, 5 टप्प्यातही करता येईल. पण मी 5 टप्प्यात करायच्या विचारात आहे. का 3 टप्प्यातच करू? तुमच्या मनात तसं काही नाही. काय नाही, मी ते 5च सांगणार, पण 3 मध्ये सांगणार. एवढाच फरक आहे, बाकी काय फरक होणार. 5. गुरुवर्य संदीपान दादा यांची प्रस्तावना ऐकली होती मी, फार गोड आहे, खूपच आवडलं मला ते चिंतन. दादा सांगत असतात, परमार्थामध्ये पहिला टप्पा असतो पुरुषार्थ, दुसरा टप्पा असतो प्रयत्न, तिसरा टप्पा असतो प्रतीक्षा, चौथा टप्पा असतो प्रार्थना, आणि मग 5वा टप्पा असतो प्रसाद. आधी जीवाला पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ शब्दाची व्याख्या काय? पुरुषार्थ शब्दाची, पुरुष ज्याची इच्छा करतात त्याला पुरुषार्थ म्हणतात, ही तर आहेच आहे. पण माझे गुरुजी पुरुषार्थ शब्द फार गोड सोडवतात, फार सहजतेने, आणि व्यवहारात त्या अंगानं घेतलाही जातो, त्या अंगानं घेतलाही जातो. काय? जे सगळ्याला जमतं ते करणं कधी पुरुषार्थ नसतं. जे सगळ्याला जमत नाही ते करून दाखवणं काय आहे? पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ आहे. बघा आता, तुम्हाला 100 किलोचं पोतं उचलतं का भाऊ? नाही, टेन्शन घेऊ नका, काय सुख. तुम्हाला 100 किलोचं पोतं महाराज, तुम्हाला 100 किलोचं पोतं उचलतं. आता मी हाय 100चा, पण मला बी उचलत नाही, मलाही उचलत नाही. मला सांग, आपल्या 4-5 जणाला उचलत नाही का जगात? कोणालाच उचलत नाही. उचलणारे आहेत, म्हणजे सगळ्याला उचलता येत नाही, पण एखाद्याने उचललं त्याचा पुरुषार्थ आहे मंडळी. तसं परमार्थात कोणता पुरुषार्थ करावा लागतो? संसाराचा त्याग कोणालाच होत नाही, पण एखाद्या साधून केला तो पुरुषार्थ आहे. मी आधी तुम्हाला याच्याकरता उपनिषदातला एक विचार सांगतो, नंतर याच अर्थानं ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो, आणि त्याच अर्थानं तुकोबरायचं प्रमाणही देतो. विषयाच्या त्यागाला पुरुषार्थ म्हणल्याचे. हो, परांच खाणी व्यतृण स्वयंभू तस्मात् पराक पश्यती न अंतरात्मन. पुढे शब्द काय वापरला? कश्चित धीरा प्रत्यगात्मान मैक्षत. पण कश्चित धीर पुरुष बहिर्मुख झालेल्या वृत्तीला अंतर्मुख करतो, आणि आवृत्त चक्षुरादी इंद्रियाने आवृत्त असणाऱ्या अमृत तत्वाला प्राप्त होतो. शब्द काय वापरला? कश्चित धीरा, धीर पुरुष, धैर्यवान. चला, ज्ञानोबारायनं वीर शब्द वापरला.
तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहते. विषयाच्या त्यागाला काय वीरता आहे. आणि ज्ञानो तुकोबरायचं प्रमाण पहा. हो, तुका म्हणे शूर झालो आणि बाहेर आलो संसारात. उपनिषदानं धीर म्हटलं, ज्ञानोबारायनं वीर म्हटलं आणि तुकोबारायने शूर म्हटलं. शब्द जरी तीन असले अर्थ एकच आहे, हा पुरुषार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. सोपं नाहीये हा पुरुषार्थ करणं, सोपं नाहीये. तुमच्याकडे एक शब्द आहे का पाला पाचोळा? बोला की पाला पाचोळा. आपण कशाला म्हणतो पाला पाचोळा? ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतो? पाला पाचोळा. मग मला तुम्हाला विचारायचं, तंबाखू काय? नाही बोला की. नाही घाबरू नका, तू पाला पाचोळाच आहे. पाचोळा सुटती का? सुटती? महाराज काय काय लोकांना कीर्तन होईपर्यंत दम निघत नाही. ते कीर्तन चालू असताना तंबाखूला पण चुना लावतात. आम्हाला तर चुना लावतातच लावतात, पण तंबाखूला बी चुना लावतात. आणि त्यांची संभाजी महाराज ती चुना लावायची पद्धत लई भारी असते. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. लागला चुना, लागला लागला चुनाच लागला. मग मला सांगा, पाला पाचोळा असणारा तंबाखू सुटना तर संसार सोडणं सोपं असेल का? काही म्हणते की नाही सोपं आहे? सोपं नाहीये. बरं, संसार साधू संतांनी कोणता संसार सोडायला सांगितलाय? ज्या संसाराला तुम्ही वैतागलाय त्या संसाराला सोडायला लावले. कोणता संसार? ठाऊकाची आहे संसार दुःखाचा, जो तुम्हाला दुःखाला कारणीभूत. तुम्हाला नाही, आपल्याला. चला उगाच मी बाजूला व्हायला लागलो ज्ञान देण्याचा. जो संसार आपल्याला दुःखाचा आहे, ज्यानं आपल्याला पिछाडून सोडले, तो संसार सोडायला सांगायला लागले, पण तोही सुटेना. संसार आम्हाला वैतागून सोडले का नाही? देऊ का उदाहरण? ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा तुमच्या गडावर एवढे ब्रह्मचारी? मला वाटलं तुम्ही ते मी आपण तिघच आहेत का काय? भले ब्रह्मचारी. एवढे ब्रह्मचारी आळंदीत नाहीत सध्या. लय झाले ना ब्रह्मचारी, भयान ब्रह्मचारी. तुझं नाव काय रे? राम. झाले का? हा, रामप्रसाद आहे. ह्यांचे लग्न झालेत का सगळ्यांचे? हात वर केला काही नाही? नाही केला. का केला सांगू? सावध होय. ह्याने हात वर न वर करण्याचं कारण आहे, हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच राहिली नाही. बाळा तू सावध होय. हा, बाबाच्या गडावर राहण्यात तर मै गाडी मोठी, मया गाडीत बसू शकतो. काय अडचण? जमलंय आता. जमलंय. हा, निसटला राव. गेल्या वर्षी पाहिजे होता कचाट्यात, सावध झाला असता. कोणता संसार? ज्याला आम्ही वैतागलोय तो संसार आम्हाला सुटत नाही. जो दुःखाचा आहे तो सुटत नाही. पण साधून मात्र सोडला. किती सहज सोडला. साधू विषयाचा त्याग किती सहज करतो, एकदम सहज. एक साधू होता, डोंगरावर राहत होता, कधी समाजात येत नव्हता. कोणी काय दिलं खात नाही, मी घेत नसायचं. बाबा ज्ञान दक्षिण फेक, पैशाला हात लावित नाही मी. आणि असे साधू लवकर प्रसिद्ध होते. त्याला प्रसिद्धी मिळाली. त्या नगराचा राजा होता. म्हणजे एवढा मोठा साधू, विरक्त साधू आपल्या राज्यात आहे, चला आपण दर्शनाला जाऊ. तो दर्शनाला आला. म्हणे महाराज उपकार झाले तुमच्या, आमच्या भागात तुम्ही राहता, पण माझी एक इच्छा होती महाराज. बोलला ना राजे, राजवाड्याला पाय लागावे अशी इच्छा होती. लावू येऊ. लगेच लोकांना कुजबूज केली. समाज कधी डोक्यावर घेईल महाराज लोकांना कधी पाया खाली घाली सांगताच येत नाही. समाज विषय हे आम्हीच पचू जाणं नाही. जे आपली स्तुती करतात ना, थोडं त्यांच्या मनाच्या विरोधात झालं, बाबांना असं करायला पाहिजे होतं, बाबाला हे शोभलं का? अरे बाबाला बाबाच्या लेवलवर काही अडचणी असतात, त्या समजतात. समजत नाही समाजाला महाराज. आपलं दुर्दैव काय माहिती का बाबा?
आमचं कमी पण तुमचं जास्त आहे, त्या माफी मागून बोलतो. तसं आमच्यापेक्षा तुमचं नशीब फुटलेलं आहे. आपलं दुर्दैव काय? महाराज लोकांचं दुर्दैव एकच आहे, आम्ही काय खावं, काय घालावं, कुठं राहावं हे कोण ठरवतात? जे आमच्या पायावर डोके ठेवतात ते ठरवतात, ते ठरवतात. नाही, पण असतो एखादा असा महात्मा, तो आधीन नाही जात, नाही गेलं पाहिजे. लोक म्हणाले बघा गरीबाच्या घरी अंमलात आला नाही, मोठ्याच्या घरी कसा गेला. ह्यांना मोठेच लागतात, गरीबाकडे बघायला ना सवड आहे का? आपल्याकडे आल्यावर काय भेटणार आहे त्यांना? राजाकडे गेलो डबल भेटन ना. हसू नका, तुम्हीच बोलता असं आम्हाला. असं काय नुसते तुम्हीच आहेत बोलणारे. तुम्हीच आहे. पण आता साधूची इच्छा झाली, साधू गेला. सकाळची वेळ होती, फलार केला. राजानं शाल श्रीफळ जे काय असेल ते दिलं. आता साधू निघायला पाहिजे ना, साधू निघायचं नावच घ्यायना. राजा म्हटलं साधू काय जायचं नाव घेत नाहीत. सहज म्हटला राजा, महाराज दुपारचं जेवण करू इथंच. मग करू केलं. जेवण झाल्यावर साधू निघाना. महाराज थोडी वामकुक्षी करू. साधू राजवाड्यातच झोपला. संध्याकाळी 5लाच उठला. महाराज थोडा चहा घेऊ. चहा घेतला. महाराज आता लय रात्र झाली, मुक्काम करू आज इथंच. करू. राजा महाराज बघता काय, साधू बघता बघता 6 महिने राजवाड्यातच राहिला. राजा जी खायचा तोच साधू खायचा. राजा जशा आसनावर झोपायचा तशाच गादीवर साधू झोपायचा. राजा ज्या राजवाड्यात राहत होता, साधू सुद्धा त्याच राजवाड्यात राहत होता. ज्या फॅसिलिटी राजाला त्याच साधूला, त्या साधूला. पण राजा न्यायनिवाडा करायला गेला की राजा साधू तिथं जाऊन बसायला लागला आणि मधात तोंड घालायला लागला. एका दिवशी तर साधूनं कहर केला. राजानं पाटलीनबाईचा कार्यक्रम ठेवला होता. हसणाऱ्याला विचारायचे तुमच्या डोक्यात कोणती पाटलीन आहे? असा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला. बरं राजा बसला तर साधूही तिथे बसला. बरं राजानं समीला झटका मारला. साधू बी क्या बात आहे अशी दाद द्यायला लागला. आणि राजाच्या मनात आलं, अरे मी जे खातो तेच हे खातो, आम्ही जिथं राहतो तिथंच हे राहतात. आता दोन्ही अंगण घेत चला बरं. हो, आमच्यापेक्षा भारी गाड्या ह्यांच्याकडे आहेत, आमच्यापेक्षा भारी खोल्या ह्यांच्याकडे आहेत. आम्ही तर एकाच घराचं बांधकाम करतो, ह्यांचे बांधकाम किती. आम्ही एकदाच लग्न करतो, ह्यांचे सप्ते किती मोठे मोठे. मग ह्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? ऐकताय ना? यांच्यात आणि आमच्यात फरक काय? काय फरक आहे असं राजाच्या मनात आलं. साधून हेरलं. साधू म्हटला राजा चल जरा आज फिरायला जायचं आपल्याला. निघाला साधू फिरायला. फिरत फिरत पार खरवंडी पर्यंत गेली. का लई लांब झालं खरवंडी? जर अलीकडे थांबायचं कुठं? हा बरं आहे ना खरवंडी? तुमच्या मनावर बाबा काय म्हणणं नाही आपण. ह्यांच्या मनावर खरवंडी नाही घेतली, पकवाजाची कणिक लगेच खरवंडी ते खरवंडीपर्यंत गेले. राजा म्हटला महाराज चला ना घरी, चला ना घरी. ते म्हटले घरी कशाला जायचं, आता आपण असंच आळंदीला जाऊ. राजा म्हटला महाराज हे सगळं मला एक आहे की कसं सोडता येईल. साधू म्हटला तुझ्या मनात प्रश्न होता, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? हा फरक आहे, मी एका क्षणात भोगाला त्यागू शकतो, तू त्यागू शकत नाही, हा फरक आहे. बोलू संभाजी महाराज एक वाक्य बोलतो. बीड शहरातली 3 एकर जागा, बरोबर ना, 3 एकर जागा इथं आपण कॉम्प्लेक्स बांधू, आपली पोरं राहतील असा तुमच्या डोक्यात येईल. पण साधूच्या डोक्यात हा विचार येत नाही. साधूच्या डोक्यात विचार येतो परिसरातले पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करतील. हा साधूचा त्याग असतो, हा साधूचा त्याग असतो. नाही तर शहरातली 2-3 एकर जमीन सोडील कोणी? बिल्डर आहेत ना आपल्याकडे एवढे मोठे भाऊ. शहरातली 2-3 एकर जमिनीचा त्याग करणं सोपं आहे? सोपं नाही. अहो गुंठाभर कोणी करीना, मला पाहिजे कोणी देईना. सोपं नाही. साजू सहज टाकून देतो, सहज टाकून देतो आणि युक्तीने टाकतो. युक्तीने टाकतो म्हणून त्याचा त्याग टिकतो. काय काय वेळेला माणसं ही संसार त्यागतात पण विचारानं नाही, वैतागानं. ते जुने कीर्तनकार लिंबाजी बाबाची गोष्ट सांगायचे, आता विस्तार करत नाही मी.
वेळ कमी माझ्याकडे. साधू मात्र विषयाचा त्याग विचारानं करतो. कसा? नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरोपी दृष्टंतस त्वनयोस तत्वदर्शिभिः. तो तत्वदर्शिभी महात्मा, तत्वाचं दर्शन झालेला महात्मा स्वतः अभावम न विद्यते आणि असतः भावम न विद्यते. पाहतो, दोन्ही पाहतो. आणि ऐका, करतो काय निर्णय. श्लोकात सांगितलंय पाहतो, पण ज्ञानोबाराने त्याच्याचं व्याख्यान लय गोड केलंय हो. या उपाधी माझी गुप्त. आता ओव्या जेवढ्या मला आठवतील तेवढ्या, बाकी भावकीच्या जीवा. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हो, सलिली पय जैसे एक होनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडी ती केवळ बुद्धिमंत जाणीवेच्या आयनी करीती दधी कडसनी मग नवनीतय निर्वाणी हाता जैसे भूसकन एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारता निरसले. शब्द किती गोड आहेत बघा महाराज. प्रपंची सहजी सांडवले. आम्हाला लय त्रास होतो. काय काय मित्र आहेत ना आमचे, त्यांनी आमच्या म्हणण्यानं गायछाप सोडली, लय त्रास होतोय त्यांना. ते महाराज सोडली आहे पण सकाळी पोटच साफ व्हायना. म्हणजे लाकूड ठेव. असो, बस झालं, बस. त्रास होतो पण प्रपंची सहजी सांडवली. हा पुरुषार्थ त्यांनी केला, लीलया केला, त्याग पुरुषार्थ. हा पुण्य धर्म केला वाढता, हा पुण्य धर्म केला वाढता, हा पुण्य धर्म केला वाढता, हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य, शून्य घातला संसाराची अंगी अवघीचं व्यसने सोडून दिला, सोडिला संसार. बस किती विचारपूर्वक. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना पावलो केली याचा दंड खानी भोगिल्या याती उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा सांडो या संसाराची वाट येणे मज बहु भोगविले कष्ट दावी सत्य आयसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. किती प्रमाण देऊ? डझनानं नाही, शेकड्यानं प्रमाणात पुरुषार्थ केला. संसार त्यागला म्हणजे सगळं नाही झालं मंडळी. पुन्हा परमार्थात साधना करावी लागते. घरदार सोडलं आणि आळंदीला गेलं म्हणजे कला येते काय? तिथं जाऊन काय करावं लागतो? रियाज करावा लागतो. तिथं गेल्यावर अभ्यास करावा लागतो. तुकाराम महाराजांनी साधना केली. तो का म्हणे त्यांचा संगनो हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता. संसार त्यागला आणि एकांतात गेले. आणि एकांतात जाऊन केलं काय? लय गोड प्रमाणे महाराजांचं तोंड न दाखवावे जना
शिरे सांधे भरे राना, एकांत तो जाना तयासाठी लागला, आता शोधित विठ्ठला जाऊ. आता महाराजांनी साधना केली. पहिला टप्पा पुरुषार्थ केला, दुसरा टप्पा प्रयत्न केला. प्रयत्न केला म्हणजे लगेच मिळतं असं नाही, वाट पाहावी लागते कोण्या गोष्टीची. पेरलं की लगेच उगवतं का? मळलं की लगेच भाकर होते का? वाट पाहावी लागते. पेरलं की उगवत नाही. प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन. तुका म्हणे नाही चालत प्राप्त काळ घडी आल्यावीन. म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी इथे गडबड चालत नाही, वाट पाहावी लागते. प्रतीक्षा वाट पाहे बाही निढळी, ठेवून हात पाहे प्रसादाची वाट. आणि वाट पाहूनही येत नसेल पण त्याची प्रार्थना करावी लागते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, हो तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हो हेच करीत असे विनवणी, भवबंधने सोडवावी. झाले माझे 5 टप्पे, 4 टप्पे. पुरुषार्थ करावा लागतो विषय त्यागाचा, प्रयत्न करावा लागतो पारमार्थिक साधनेचा, वाट पाहावी लागते धैर्यानं. बऱ्याच लोकांचं इथंच चुकतं, दमच निघत नाही माणसाला, दमच निघत नाही. म्हणतात 25 वर्ष झालं त्या बाबाच्या सप्त्याला जातो, त्या दिंडीत जातो, अजून स्वप्नात देव नाही. आणि परवा त्या बाबानं कीर्तनात गेलो आणि त्या प्रवचनाला गेलो, लागली मला समाधी. लय उतावळे लोक झाले. पण तुम्हाला न्यूटनचा एक नियम माहिती का? न्यूटन म्हणतो जी वस्तू जेवढ्या गतीने येते ती तेवढ्याच गतीने जाते. हा नियम आहे की नाही न्यूटनचा? मग तसंच आहे मंडळी. टमाटर 3 महिन्यात येतं आणि 2 दिवसात सडतं. अक्रोड 60 वर्षानं येतं आणि 3 वर्षे टिकत. जेवढं दीर्घकालाने येतं ते तेवढं टिकाऊ असतं. म्हणून जे लगेच येतं ना अनुभूतीला, प्रवचनाला गेलो लागली ना मला समाधी, तुमच्या कीर्तनात 25 वर्षापासून लागली नाही, पुढच्या वर्षी पुन्हा तो आमच्या कीर्तनाला लागलं. का हो प्रवचन बंद केले काय? ते जेलात गेलेत. ते कुठे गेलेत? जेलात गेले. हाच फरक आहे. असो, तात्पर्य प्रतीक्षा करावी लागते. आणि ह्या 4 टप्प्याला साधक टिकला की त्याला प्राप्ती होत असते. पावलो प्रसाद इच्छा केली तैशी, इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. अशीच परमार्थातली प्रतीक्षा, प्रयत्न, प्रार्थना, पुरुषार्थ करून तुकोबाराय परिपूर्णतेच्या द्योतकावर आले. पण पूर्णता कशावरून? हा पूर्ण आहे कशावरून? ऐका, ज्ञानोबारायने नदीचं दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलं. किंवा आता सोपं सांगतो, भाऊ 1 मिनिट बाटली द्या बरं पाण्याची, लवकर पहा. हे काय? कशाची? पाण्याची. ही बाटली पूर्ण भरली कशावरून? आता याच्यात एकही दुसरा थेंब बसत नाही याच्यावरून, बरोबर? जर याच्यात अजून एखादा थेंब बसू लागला तर काय आहे त्याचा अर्थ? ही बाटली अजून भरलेली नाही. ज्यार्थी आता एकही थेंब बसत नाही त्यार्थी पूर्ण आहे. साधूचं जीवन पूर्ण कशावरून? तर ऐका, ज्ञानोबा म्हणतात जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखाशी चढावा जयाचेनी असने. आता समुद्र म्हणत नाही गंगा आल्यावर बरं होईल माझं, बिलकुल नाही. अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम, आपल्या स्वमहिनेत प्रतिष्ठित असतो. अशा पूर्णता तुकोबाराच्या जीवनात प्राप्त झाली. पण महाराजाला विचारलं, महाराज ती पूर्णता प्राप्त, एक तुम्हाला अजून एक विचार सांगून पुढे जातो. कधी कधी पूर्णतेचा भ्रमही होतो माणसाला. माणूस पूर्ण नसतो पण भ्रम होतो. मी गावाचं नाव नाही सांगत कारण माझंच गाव आहे ते, आपलं नाही दुसरं गाव आहे. आमच्याकडे एक वेदांती महाराज होऊन गेले. त्यांनी काय केलं, हे शिक्षक मंडळी, वकील मंडळी ज्यांना आवड आहे अशानं वेदांत लय शिकवला बाबा. आता ते महाराज वारले, ते साधू वारले, विरक्त होते, वादच नाही. पण आता त्यांचे जे चेले आहेत ना, ते एके दिवशी आमचे गुरुबंधू आहेत
किशोर महाराज शास्त्री. बरं, तो माणूस काशीमध्ये जाऊन आचार्य पदवीपर्यंत त्याने अभ्यास केला. तुम्हाला माहिती आहे आपले किशोरजी. बरं, अभ्यास कसा केला? का नुसतं परीक्षेपुरता नाही केला त्यांनी, पांत अभ्यास केला. त्यांचा एक विद्यार्थी त्या महाराजांचा, तो किशोरजी महाराजाला म्हणतो, हे काय आहे, कीर्तन भजन ठीक आहेत, पण पाठ ऐकल्याशिवाय कल्याण होत नाही, माझ्याकडे या जा पाठाला. जो काशीला शिकून आला त्याला म्हणते, हा याचं एकच कारण आहे, ह्याला मी पूर्ण झालो याचा भ्रम आहे. असा बऱ्याच कीर्तनकाराला असतो, पकवाजाला असतो, गायकाला असतो, बऱ्याच जणाला असतो. म्हणून स्वर्ण लागणारे 100 विशारद माझ्या ओळखीचे आणि श्लोक न येणारे शास्त्री तर कितीतरीच बाबा. आता काय सांगू तुम्हाला. हा, श्लोक न येणारे शास्त्री लय माया ओळखीचे, स्वर्ण लागणारे संगीत विशारद लय माया ओळखीचे, आणि ज्यांना सम कळत नाही असे मृदंग सम्राट तर विचारूच नका. बाबा ऐकलं का, खरंच मी जाड नाही. असे चांगले गुणवान भेटले की मी छाती फुगती, आणि असे मूर्ख भेटले त्यांना पोटात घालू घालू पोट मोठं झाले बघा. नाही तर मी काही जाड माणूस नाही. हो, अशी भेटतात मग त्यांना घालावं लागतं पोटात. काय कर तू का म्हणे वाव पोटी. असं विचार. म्हणून पूर्णता असणं आणि पूर्णतेचा भ्रम होणं फरक आहे. मंडळी, कदाचित अपूर्णतेचा भ्रम बरा कधीतरी सद्गुरू येतील आणि निर्देश करून जातील आणि निर्देशाबरोबर पूर्णता प्राप्त होईल. पण मी पूर्ण आहे पूर्ण न होता हा भ्रम लय वाईट आहे. ह्याला संवादी सुद्धा म्हणता येत नाही, एवढा वाईट हा भ्रम आहे. पण महाराज तुम्ही पूर्ण झाले ठीक आहे, पण आम्ही कसं समजायचं, तुमची पूर्णतेचं लक्षण काय, आमच्या पूर्णतेची काय लक्षण आहेत, या अभंगात महाराजांनी सांगितली.